कैलासवासी श्रीधररावजी नाईक यांच्या 35व्या स्मृतिदिनी सर्वप्रथम सर्व जिल्हावासियांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहतो। या स्मृतिदिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे माजी खासदार, शिवसेनेचे नेते आदरणीय विनायकजी राऊत साहेब, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार ब्रिगेडियर सन्माननीय आदरणीय मेजर सुधीरजी सावंत, शिवसेनेचे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय अरुबाई दुधवडकर, या जिल्ह्याचं तरुण तडफदार आणि या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, माजी आमदार, माझे सहकारी मित्र वैभवरावजी नाईक, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री सन्माननीय मोंडकर, राष्ट्रवादीचे सन्माननीय श्री पेळणकर, श्रीधर नाईकांचे बंधू सन्माननीय श्री मुरलीधरजी नाईक, त्याचप्रमाणे कोल्हापूरवरून आलेले सन्माननीय माने, जिल्हा महिला प्रमुख नीलमताई सावंत पालव, नगरसेवक जयेश धुमाळे, नगरसेवक लोकेश कांबळे, नगरसेविका जाई मुरकर, नगरसेविका दीपिका जाधव, संकेतजी नाईक नगरसेवक, या शहराचे उपनगराध्यक्ष आमचे सहकारी मित्र सन्माननीय सुशांतजी नाईक, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपण सर्व श्रीधर प्रेमी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर श्रीधर नाईकांची जे बलिदान झालं त्याला आता 35 वर्षाचा काळ लुटलेला। खरं तर आजच्या नव्या पिढीला नेमके श्रीधर नाईक कोण होते, त्यांचं बलिदान त्या ठिकाणी का झालं याची कल्पना सुद्धा तेवढ्या किंवा माहिती ही या येणाऱ्या नव्या पिढीला नाही। पण ज्यावेळी श्रीधर नाईक या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते, त्या जिल्ह्यातल्या तरुणांना संघटित करत होते आणि एक तरुणांची फौज, एक झंझावर, एक प्रखर विचार, हा विचार घेऊन त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेसचा विचार या जिल्ह्यामध्ये तळागाळामध्ये रुजवण्याचं काम त्या ठिकाणी ते करत होते। खरं तर त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता, अनेक विरोधी पक्ष काँग्रेसच्या त्यावेळी काळामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होते। पण त्याच वेळी या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी मेजर सुधीर सावंत साहेबांना या मतदारसंघामध्ये खासदारकीच्या उमेदवारीची जी तिकीट आहे ती उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा काँग्रेसचा खासदार निवडून आणण्याचं काम श्रीधर नाईकांच्या नेतृत्वाखाली खासदार मेजर सुधीर सावंत हे पहिले खासदार या मतदारसंघाचे झाले। खरं तर हा श्रीधर नाईकांच्या मेहनतीचा, त्यांच्या नेतृत्वाचा हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय होता। पण ज्यावेळी हा विजय विरोधकांना त्या ठिकाणी हा सहन झाला ना आणि कुठंतरी हा विचार या ठिकाणी संपवला पाहिजे, त्या विचाराचं नेतृत्व कोण करतो, त्या नेतृत्वाला संपवलं पाहिजे, असा एक विचार घेऊन काही लोक त्या ठिकाणी कार्यरत होती आणि त्याच लोकांनी हा सिंधुदुर्गातला पहिला राजकीय बळी श्रीधर नाईकांच्या रूपाने घेतला। पण गेल्या 35 वर्षामध्ये श्रीधर नाईकांचा विचार आजही तितक्याच ताकदीनं तळागाळामध्ये रुजलेला। व्यक्ती म्हणून श्रीधर नाईक आपल्यामध्ये नसतील, पण त्यांचा विचार, त्यांचं कर्तृत्व
हे आजही त्या ठिकाणी समाजाला एक आदर्श असेल, एक समाजाला प्रेरणादायी आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये जी काय राजकीय परिस्थिती बदललेली आहे, राजकारणामधले जे सगळे जे परिणाम आहे त्याच्यामध्ये आता कुठं विचार राहिलेत का, कुठं तत्व राहिलीत का, हे आता म्हणजे काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. समाजामध्ये सुद्धा तसा परिवर्तन झालंय. लोक सुद्धा त्या ठिकाणी आपला व्यक्तिगत फायदा त्या ठिकाणी कसं होईल, झटपट आपल्याला त्या ठिकाणी पदं कशी मिळतील आणि आपल्याला कसा त्या ठिकाणी या सगळ्या त्याचा पाठिंबा राहील हा विचार घेऊन, म्हणजे व्यक्तिगत फायद्याचा विचार हा आताच्या काळामध्ये त्या ठिकाणी रुजू झालेला आहे. आणि म्हणून त्याचं काय म्हणजे वाईट वाटण्याचं किंवा का त्या ठिकाणी हा परिवर्तन झालं, का हा बदल झाला, तर हा काळ आहे, हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये हे जे काही बदल आहे हे बदल त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा विश्वासार्हता ही कुठेही त्या ठिकाणी राहिलेली नाही, कुठेही तत्व त्या ठिकाणी राहिलेली नाही. आणि म्हणून जर कोण आपण विश्वासू नसाल की भविष्यामध्ये त्या ठिकाणी ही जी काही माणसं आहेत ही माणसं आयुष्यभर आपल्याबरोबर राहतील, तो काळ वेगळा होता. त्यावेळी त्या परिस्थितीनुसार विचाराच्या नेतृत्वाचं लढत असताना जरी माझं बलिदान जरी झालं तरी मी चालेल, मी पक्षासाठी माझ्या स्वतःचं रक्त सांडीन, हा असलेला विचार आणि आजचा विचार याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि म्हणून समाज बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे. आणि म्हणून ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आज प्रत्येक जण आपल्या आयुष्यातल्या जो काही काळ आहे या काळामध्ये व्यक्तिगत फायदा त्या ठिकाणी कसं होईल, समाजाचा जरी त्या ठिकाणी हित नाही झाले तरी चालेल, आपला कसा फायदा होईल, आणि त्या ठिकाणी हा विचारामध्ये आता इथला काळ त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आता तर श्रीधर नाईकांचं बलिदान हे एक दुर्मिळ आहे. हे आता परत कधी पाहायला मिळेल असं त्या ठिकाणी मला वाटत नाही. कारण आता लढाई ही विचारांची कधीच नसते, ही लढाई आता मॅनेज असते. कोणतरी त्या ठिकाणी एखादी भूमिका घेतो, कोणतरी त्या ठिकाणी दुसरी विरोधात भूमिका घेतो, दोघंही त्या ठिकाणी एकत्र असतात. फक्त जनतेची दिशाभूल ही त्या ठिकाणी चालू असते. काय झालं प्रश्नांचं, कोणाला न्याय मिळाला, जर आपण प्रश्नांकडे पाहिलं तर घडलेले प्रसंग पाहिले तर त्या ठिकाणी कोणालाही त्या ठिकाणी न्याय मिळालेला नसतो. ही वस्तुस्थिती आजची त्या ठिकाणी आहे. आणि तरी सुद्धा आज जे काय या विचाराला बांधील असणारे अनेक माणसं आज श्रीधर प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहे. गेली 35 वर्ष मी पाहतो, 35 वर्षापूर्वी श्रीधर नाईक हे त्या ठिकाणी तरुण होते. त्यांचा सुद्धा जनतेशी असलेला संबंध आणि त्याच्यानंतर आताच्या नव्या पिढीमध्ये असलेला संबंध जवळजवळ 60-70 वर्षाचा काळ हा श्रीधर नाईकांचं या सगळ्या या काळामध्ये त्यांचं कार्य. श्रीधर नाईक कोण होते, श्रीधर नाईकांचं बलिदान का झालं, श्रीधर नाईक हा विचार आजही जपण्याचं काम आजचे सगळे चेहरे मी पाहतो. यांच्या चेहऱ्यावर श्रीधर नाईकांच्या बद्दल म्हणजे एक आत्मीयता आहे, एक वेगळं प्रेम आहे, एक विशेष प्रेम आहे. आणि म्हणून सुद्धा वयोवृद्ध जरी झाले तरी कुठंतरी काठी टेकत कोणाला तरी सांगत कुठंतरी या कार्यक्रमाला पोहोचण्याचं काम या निमित्तानं हे सगळे श्रीधर प्रेमी त्या ठिकाणी करतात. खरं तर श्रीधर नाईकांची संपत्ती आहे. ज्या विचारानं श्रीधर नाईकांनी ध्येयानं वेडं होऊन काम केलं, ज्यांनी पक्षासाठी त्या विचारासाठी बलिदान दिलं, अशा श्रीधरांची स्मृती जपण्यासाठी त्या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. मी खरं तर सुशांत नाईक असतील, संकेत नाईक असतील, वैभवजी नाईक असतील किंवा नाईक कुटुंबीय असेल, या सर्वांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. की कारण शेवटी जरी समाजाने हा विचार जोपासला नाही तरी हा शेवटी कुटुंबाप्रती तुम्हाला हा एक श्रीधर नाईकांचा वारसा या पुढच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी जपायला लागेल. कारण शेवटी अनेक गोष्टी त्या ठिकाणी बदल होतात, परिवर्तन होत असतात आणि त्या ठिकाणी लोक त्या वेळेनुसार त्याच्यानंतर आपली भूमिका त्या ठिकाणी घेत असतात. पण आज समाजकार्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सन्मान असेल, गुणवंतांचा सत्कार असेल, कुठंतरी रक्तदात्यांचं रक्तदान असेल, अशा प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम गेली 35 वर्ष आपण त्या ठिकाणी श्रीधर नाईकांच्या स्मृतीनं घेत आहे. आणि कुठंतरी याचा फायदा प्रत्येक त्या ठिकाणी शेतकऱ्याला होतो, कुठंतरी आरोग्य रुग्णाला होतो, कुठंतरी त्या ठिकाणी सन्मान करणाऱ्याच्या पाठीवर एक शाबासकीची थाप या निमित्तानं मिळते. आणि म्हणून जोपर्यंत जरी हा काळ कितीही बदलला शेवटी पृथ्वी गोल आहे. एक ना एक दिवस या सगळ्याचा जो काय न्याय आहे, नियतीचा न्याय हा शेवटी त्या ठिकाणी होणारच आहे.
आणि म्हणून कोणी किती त्या ठिकाणी आपली भूमिका बदलली किंवा कोणी त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने व्यक्तिगत फायद्यासाठी तरी भूमिका घेतली तरी शेवटी जे सत्य आहे ते सत्य कधीच त्या ठिकाणी भरणार नाही. थोडा वेळ लागेल. सत्य हे म्हणजे काय म्हणतात त्याला, परेशान होता है लेकिन आखिर सत्य होता है, वो जीतता है. तसंच सत्य हे शेवटी जिंकणार आहे. आणि म्हणून आपण या सगळ्याच्या माध्यमातून श्रीधर नाईकांची खऱ्या अर्थानं स्मृती जोपासण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. खरं तर श्रीधर नाईकांच्या या सगळ्या बलिदानामुळे किंवा त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक लोकांचा फायदा त्या ठिकाणी झाला असेल. ज्यांचा झाला, काही लोक असतील, काही लोक आज नसतील, पण शेवटी श्रीधर नाईकांच्या विचाराचा वारसा हा समाजाला त्या ठिकाणी आदर्श देणारा आहे, प्रेरणा देणारा आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याने त्यांच्याप्रमाणे घडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करावा. नक्कीच अनेक श्रीधर नाईक त्या ठिकाणी निर्माण होतील आणि कुठंतरी निष्ठा ही जी काय आहे किंवा जो त्याग आहे किंवा जे बलिदान आहे हे सुद्धा समाजामध्ये सुद्धा त्याचं तितकंच महत्व आहे. हे सुद्धा त्या निमित्तानं लोकांच्या लक्षामध्ये. मी जास्त वेळ आपला घेत नाही. मी मनापासून पुन्हा एकदा श्रीधर नाईकांना त्यांच्या पवित्र आत्म्यास त्या ठिकाणी चिरशांती लाभो, त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहतो आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण श्रीधर नाईकांचं प्रेम जपण्याकरता, श्रीधर नाईकांवरचा जी त्याग असेल, निष्ठा असेल, बलिदान असेल, या सगळ्या कार्याचा गौरव करण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.